नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. नरेंद्र मोदी भारतातल्या एकूण सगळ्या स्वातंत्र्यानंतरच्या पंतप्रधानापैकी इतका नशीबवान असा पंतप्रधान आहे की ज्याला इतका सोयीचा विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता भेटलेला आहे, लाभलेला आहे. इतकं कोणाचं भाग्य असू शकत नाही. म्हणजे हे इतके लूज बॉल देतात. आपणहून आत्ताची गोष्ट आहे, संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि एक काळी गृहमंत्री सारखा राहिलेला चिदंबरम असा माणूस जेव्हा हे आलेले अतिरेकी जे मारले गेले परवा 3 अतिरेकी, हे पाकिस्तानचेच कशावरून इतका लूज बॉल देतो. आणि हे कमी पडलं म्हणून की काय, त्यांच्या खासदार आपल्या महाराष्ट्रातल्या असलेल्या सोलापूरच्या प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा म्हणतात. म्हणजे म्हणून म्हणलं मी तर की इतका सोयीचा विरोधी पक्ष ज्याला लावला. आणि राहुल गांधी आणि त्यांचे हे सगळे पंटर गणंग हे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचीच बी टीम असल्यासारखं काम करायला, काय चाललंय काय हे. ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हे जे 4 कट्टर अतिरेकी होते ज्यांनी पहलगामच्या हल्ल्यामध्ये सहभागी होते त्यांना शोधण्याची जी मोहीम होती तिचं नाव होतं ऑपरेशन महादेव. त्या अंतर्गत 3 जणांना काल आपल्या सुरक्षा सैनिकांनी, सैन्य दलांनी त्यांना ठोकलं. त्याच्यातला एक तर प्रत्यक्ष त्यांचा म्होरक्या आहे. त्याच्यातले सगळे बारकावे आता अधिकृतरित्या सैन्याच्या ह्याच्याकडून येतील. कालच 5 वाजता ती पत्रकार परिषद होणार होती, पण मला वाटतं सध्या अजून चालू आहे ती मोहीम. त्याच्यामुळे आत्ताच काही बोलणं उचित नसल्यामुळे अधिकृतरित्या सैन्य दलाकडून काही सांगण्यात आलेलं नाही. पण सरकारने प्रत्यक्ष संसदेमध्ये सांगितलं. म्हणजे आपले सुरक्षा म्हणजे राजनाथ सिंग संरक्षण मंत्री ते बोलले. त्याच्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्यांनी अतिशय चांगलं महत्वाचं असं वक्तव्य केलं. आणि तरी हे बोंबा मारायला लागले. पहिली गोष्ट म्हणजे विरोधकांनी बोंब केली होती ती सिंधूवरती चर्चा पाहिजे. अधिकृतरित्या याची जी काही पद्धत आहे ते मान्य करून 16 तासाचा वेळ लोकसभेमध्ये, 9 तासाचा वेळ राज्यसभेमध्ये देण्यात आला. आता प्रत्यक्ष जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा अपेक्षित काय होतं की विरोधकांनी व्यवस्थित तयारी करून सरकारवरती जे काही आक्षेप आहे, जे काही तोफा डागायचे ते डागाव्यात. म्हणजे ह्यांचा नालायकपणा बघा किती आहे की ज्या वेळेस प्रत्यक्ष ऑपरेशन सिंदूर म्हणजे कसा तमाशा आहे हा प्रणिती शिंदे त्या भर लोकसभेमध्ये बोलायला, त्याच वेळेस तिकडे आपले सुरक्षा रक्षक त्या आतंकवाद्यांचा खात्मा करायला लागले. किती म्हणजे ह्यांचा नालायकपणा आहे मला सांगा. म्हणजे किती देशद्रोही बनलेले आहेत. किंवा त्याच वेळेस पी चिदंबरम असं म्हणतात की हे अतिरेकी पाकिस्तानचे कशावर, जेव्हा की हे स्वतः गृहमंत्री राहिलेले आहेत, यांना त्या खात्यातलं खडानं खडा सगळं माहिती आहे. ह्याच लोकांनी 26/11 म्हणजे RSSचं कसं सगळं कट कारस्थान आहे, हिंदू दहशतवाद नावाची गोष्ट, भगवा दहशतवाद नावाची गोष्ट प्रणिती शिंदेचे वडील मान सुशील कुमार शिंदे आणि पी चिदंबरम यांच्यासारख्यांनी हा शब्द वापरलाय. किंवा तिसरे हे पुन्हा मराठीच शिवराज पाटील चाकूरकर आपल्याकडचे काय, किंवा शिंदे काय, सुशील कुमार शिंदे काय, यांच्यासारख्यांनी वापरलेला शब्द हा भगवा दहशतवाद. 26/11 अजमल कसाबला जर जिवंत पकडलं नसतं ना तर काय गोंधळ केला असता ह्या लोकांनी कोणास ठाऊक. त्यांच्या हातामध्ये असे भगवे धागे होते जेणेकरून आपण हिंदू कसे आहोत हे वाटावं म्हणून. सगळं पूर्णपणे नियोजन झालं होतं त्या 26/11च्या हल्ल्याच्या नंतरचं, काय कशा पद्धतीनं सगळं हे करायचं. तो कसाब जिवंत पकडला गेला, त्याचे सगळे पाकिस्तानी त्याच्यामध्ये असलेले पुरावे सापडले. हे अधिकृतरित्या न्यायालयात सगळा खटला चालला आणि भाजपच्या काळात नाही, काँग्रेसच्याच काळात चालला आणि नंतर त्याला फाशी देण्यात आलं. इतकं असताना सुद्धा हे तुमच्या राज्यामध्ये घडलं, तुम्ही कसाबला पकडलं, तुम्ही त्याला फासावर चढवलं, तरी तुम्ही आता प्रत्यक्ष भर संसदेमध्ये असा प्रश्न विचारता की आताचे जे अतिरेकी ते पाकिस्तानी कशावरून. इथलेच का नाही, पुढचा जो प्रश्न अजून भयानक आहे. चिदंबरम जेव्हा म्हणतात हे काही बाहेरून आलेले नाहीत, आपल्यातलेच अतिरेकी. आपल्यातले म्हणजे कोण अतिरेकी आहे की प्रत्यक्ष ह्या काश्मीरमध्ये जे सगळे हिंदू पर्यटक गेलेले आहेत त्यांचं नाव विचारून, त्यांचा धर्म विचारून, त्यांचे कपडे काढून तपासून हे हिंदू आहेत नाही आणि मग त्यांना गोळ्या घातल्या गेलेले हे अतिरेकी भारतातले. तुमचं असं म्हणणं आहे. म्हणजे तुमची नेमकी मानसिकता काय आहे, तुम्हाला काय सांगायचं हे सगळ्यातून. आणि प्रणिती शिंदे म्हणतात तमाशा. सगळ्या जगाने तुम्ही ज्या पद्धतीनं हा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला,
ऑपरेशन सिंदूरचं जे काही युद्धतंत्र भारताने वापरलं त्याच्यातून सगळं जग अचंबित झालेलं आहे की तुम्हाला दहशतवादाचे नेमके केंद्र उद्ध्वस्त करायचे, बाकीचं कुठंच काही न करता कुठल्याही बाकीच्या जनसामान्यांच्या बाकी सगळ्या जनजीवनाला कुठेही धक्का पोहोचू न देता नेमके दहशतवादी प्रशिक्षणाचे केंद्र, नेमके त्यांचे न्यूक्लिअर सगळे जे त्यांचे वेपन्स आहेत, शस्त्र आहेत, अणुशस्त्र आहेत, त्याचे जे साठे जिथे आहेत तो एरिया हा नेमका ठरवून त्याच्यावरती हल्ले केले गेलेले. इतकं प्रिसाईज, इतकं नेमकं, आणि तेही प्रत्यक्ष त्यांच्या भूमीवरती पाऊल न ठेवता. एरवी लढाई म्हणजे कशा पद्धतीनं असते की प्रत्यक्ष तुम्ही त्यांच्या भूमीवरती गेलेले आहात, सैन्य तिकडे गेलेलं आहे, हे काहीच न करता ज्या पद्धतीनं आपण एअर स्ट्राईक त्यांना करून त्यांच्यावरती म्हणजे जसं पूर्णपणे जायबंदी करून टाकलं, तुमच्या हे लक्षातही यायला तयार नाही, हे समजूनही घ्यायला तयार नाहीत. बरं, हे सगळं चालू असताना दुसरा एक मुद्दा आम्ही वारंवार मांडतो आहोत. युद्धाची परिस्थिती आहे, ऑपरेशन सिंदूर आजही चालू आहे, पूर्णविराम मिळालेला नाहीये. हे सगळं चालू असताना आर्थिक आघाडीवरती कुठेही त्याचे परिणाम होऊ दिले गेले नाहीत. 4 नंबरची अर्थव्यवस्था आपण झालेलो आहोत, लवकरच 3 नंबरची अर्थव्यवस्था सुद्धा आहोत. बाजारपेठ स्थिर आहे. जीडीपी किंवा बाकी सगळे जे आकडे आता आलेले आहेत, जीएसटीचं कलेक्शन रेकॉर्ड झालेलं आहे, हे सगळं समोर आहे. सगळ्या बरं, आकडे आपण आपल्या गव्हर्नमेंटने दिलेले तुम्हाला मान्य करायचे नसेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पतसंस्था आहेत किंवा कितीतरी आता अशा संस्था आहेत की ज्या तुमचं मूल्यांकन करतात. त्याच्यासाठी मॅनेज करायचे आणि काही करून समजा एखादा देश आपापल्या पद्धतीनं आकडे मॅनेज करून आपल्या लोकांसमोर ठेवतं, इतकं सोपं आता राहिलेलं नाहीये. 50 वर्षापूर्वी नेहरूंच्या समाजवादी काळात, इंदिरा गांधींच्या काळात होतं तसं. हे सगळं समोर असताना सुद्धा तुम्ही असं म्हणणार की ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा आहे, किंवा तुम्ही हे आलेले अतिरेकी पाकिस्तानचे कशावरून तुमच्यातलेच का नाहीत म्हणून. जेव्हा की आपण 370 हटल्याच्या नंतर सलग 4 वर्ष ज्या पद्धतीनं तिथे पर्यटनाचा व्यवसाय बहरला आणि सर्वसामान्य काश्मीरी लोकांमध्ये जो आत्मविश्वास तयार झाला, देशाबद्दलचं जे आस्था आणि प्रेम वाढायला लागले, हे सगळ्याचे समोर पुरावेत. आणि जेव्हा ह्या पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात जेव्हा पर्यटकांनी काढता पाय घेतला आणि त्यांच्या तोंडचं पाणी पळालं की आपण काय चूक करून बसलेलो आहोत. आज ज्या कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या सगळ्या दहशतवाद्यांना मदत केलेली ते सगळे स्वतःचं डोकं दगडावरती आपटून घ्यायला लागलेत की आपण हे काय करून बसलो म्हणून. त्या ठिकाणी जी विकास कामं झाली, वंदे भारत सारखी ट्रेन, रेल्वेनं आपण त्या काश्मीरला जोडलं, प्रचंड मोठा तो पूल जगातला आश्चर्य वाटावा असा तयार करून दिला. एकाच वेळीच चालू आहे हे. प्रत्यक्ष दहशतवादाच्या विरोधात झिरो टॉलरन्स आपली ही जी धोरण आहे, कडकपणे पावलं उचलली जात आहेत. आणि ऑपरेशन सिंदूरचं मुख्य धोरणच हे आहे की तुमची कुठली छोटी सुद्धा कृती म्हणजे युद्ध समजल्या जाईल. म्हणजे असं नाहीये की सोडून द्यायचं, माफ करायचं आणि ते बाजूला ठेवून सगळं हे प्रत्यक्ष कृतीतून दिसतं आहे. तरीही हे सगळं माहीत असताना सुद्धा लोकसभेमध्ये जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणतात की ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा आहे. म्हणून म्हणलं मी की हे काँग्रेस आणि काँग्रेसचे सगळे पंटर म्हणजे हा इतका सोय आहे सत्ताधाऱ्यांची की त्यांना वेगळं काही बोलायची गरजच नाही. अगदी त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनाही तोंड उघडायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीनं तेजस्वी सूर्यासारखे तरुण खासदार असो किंवा अनुराग ठाकूर सारखे असो की जे यांना फाडून खातायत संसदेमध्ये. हिच्यावरची उसंतवाणी. तिघांना ठोकले येऊन या चेव, बोला महादेव हर हर. पहलगामचा बदला हो सुरू, एक एक मरू लागले हे. महादेव आहे देवता लयाची, स्थिती प्रलयाची दुष्टांसाठी. त्याच्याच नावाने हे ऑपरेशन, कठोर मिशन संहाराचे. विरोधी निर्लज्ज, संसदेत पुसे, पाकिस्तानी कसे अतिरेकी. विरोधक बाजू घेती ही कुणाची, दलाली पाकची देशद्रोही. कांत विषवल्ली उपटा समूळ, शोधून या कुळ आतंकीचे, शोधून या कुळ आतंकीचे. ऑपरेशन सिंदूर असो किंवा प्रत्यक्ष हे सगळे जे त्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेले, हात असलेले सगळे अतिरेकी मारण्याचं साठीचं असलेलं ऑपरेशन महादेव असो, ही मोहीम फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. अतिशय काळजीपूर्वक ही मोहीम आखावी लागते आणि प्रत्यक्ष पार पडावी लागते. त्याच्याबद्दलची सगळीच माहिती ती चालू असताना देता येत नाही.
हे जे संसदेमध्ये बॉम्ब करतात, सरकार बोलत का नाही, मोदींनी चून बोललं पाहिजे. हे जेव्हा ऑपरेशन किंवा जे प्रत्यक्ष अतिरेकी सहभागी होते ते एक एक शोधून संपूर्णपणे ज्यांचा नायनाट होत नाही त्यांचा, तोपर्यंत प्रत्यक्ष त्याच्या संदर्भात अधिकृत काही माहिती देता येत नाही. हे सगळं माहीत असताना सुद्धा हे बॉम्ब का करतायत की जेणेकरून त्याची माहिती परदेशातले बसलेले ह्यांचे जे सगळे आहेत त्यांना व्हावी आणि त्यांची जी दलाली आहे ती चालू राहावी. विरोधी पक्षांची ही जी भूमिका आहे त्याचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो. हा पूर्णपणे देशद्रोह आहे. प्रणिती शिंदे असो किंवा पी चिदंबरम सारखे असो, की ह्यांची ज्या पद्धतीची ही जी देशद्रोही वृत्ती बळावलेली विकृती काँग्रेस आणि विरोधकांच्या मनामध्ये बळावलेली आहे ती तर पूर्णपणे ठेचलीच पाहिजे. म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे फक्त बाहेरच्यांच्यासाठी नाहीये. हा हल्ला फक्त अतिरेक्यांचा निपात करण्याच्यासाठीचा नाहीये. हे जे आपले विरोधक बसलेले त्यांच्या मनामध्ये हा जो विकृतीचा सगळा आतंक वाढलेला आहे त्याच्यावरती पण आपल्याला हल्ला करावा लागणार आणि त्यालाही नेस्तनाबूत करावं लागणार आहे. ती पण विषवल्ली समूळ नष्ट करावी लागणार आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.